भुदरगड तालुक्यातील मौजे वाघापूर इथल्या गट नंबर 2 मध्ये 39 गुंठे क्षेत्र आहे. त्यापैकी 3 गुंठे क्षेत्राला महार स्मशानभूमी, 9 गुंठे क्षेत्राला महार तळे, 27 गुंठे क्षेत्राला पड जमीन अशी महसुली नोंदी आहेत. फेरफार डायरी नंबर 1252 नुसार 7/12 पत्रके या नोंदी करण्यात आल्यात. कोणतीही प्रशासकीय परवानगी न घेता 2004 साली ग्रामपंचायतीनं या ठिकाणी सपाटीकरण सुरू केलं. त्यावेळी मागासवर्गीय समाजाच्या वतीनं याला विरोध करण्यात आला. यावेळी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि मागासवर्गीय समाज यांच्यामध्ये चर्चा झाली. गावात कोणतीही जातीय तेढ निर्माण होऊ नये, सामाजिक सलोखा राखला जावा यासाठी इथं होणाऱ्या क्रीडांगणाच्या कमानीला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव दिलं जाईल असं निश्चित करण्यात आलं. यानंतर 26 जानेवारी 2004, 26 जानेवारी 2013, 26 जानेवारी 2015 आणि 26 फेब्रुवारी 2025 मधील ग्रामसभांमध्ये याबाबतचे ठरावसुद्धा करण्यात आले. आता या क्रीडांगणाचं काम पूर्ण झाल्यानंतर मात्र कमानीला नाव द्यायला विरोध होतोय. त्याचबरोबर या कारणासाठी मागासवर्गीय समाजावर सामाजिक बहिष्कार सुद्धा टाकण्यात आलाय. ठरावाप्रमाणे हे नाव देण्यात यावं या मागणीसाठी वेळोवेळी जिल्हा प्रशासनाकडे दाद मागण्यात आली होती. मात्र याची दखल न घेतल्यानं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कमान कृती समितीनं वाघापूर ते नागपूर अधिवेशन लाँग मार्च सुरू केलाय. आज दुपारी हा लाँग मार्च कोल्हापुरातील दसरा चौकात दाखल झाला. यावेळी कमान कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी पूर्ण झाल्याशिवाय मागं हटणार नाही अशी भूमिका मांडली. बाबासाहेबांच्या नावासाठी आमच्यावर बहिष्कार टाकण्यात आला आणि आम्ही कलेक्टर साहेब आणि सीओ साहेबांच्याकडे कमानीसाठी मागणी केली. त्यानंतर सीओ साहेबांनी डेप्युटी सीओना सुनावणी घेण्यासाठी सांगितले आणि डेप्युटी सीओनी सुनावणी घेतल्यानंतर आम्हाला आदेश देण्यात आला की 5 मे 2004 रोजी शासन निर्णय झालेला आहे. त्या शासन निर्णयानुसार कोणत्याही महापुरुषांचं नाव देण्यास मनाई आहे. शासन निर्णयाचं आम्ही स्वागत करतोय, काही अडचण नाही. पण आमचा ठराव 26 जानेवारी 2004 साली अगोदर म्हणजे 4 महिन्यापूर्वी ठराव झालेला आहे. त्या ठरावाची अंमलबजावणी करून बाबासाहेब आंबेडकर नाव देण्यात यावं एवढीच आमची मागणी आहे. आणि या मागणीसाठी आम्ही प्रशासनाकडे सातत्याने दाद मागत राहिलो, पण प्रशासनाने कोणतीही दाद दिलेली नाही. म्हणून आम्ही वाघापूर ते नागपूर अधिवेशनस्थळी आम्ही पायी लाँग मार्च काढत आहोत आणि लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्व घटकांना घेऊन आम्ही बाबासाहेबांच्या कमानीसाठी नागपूर अधिवेशनाकडे पायी लाँग मार्च काढत आहोत. तरी आम्ही पालकमंत्र्यांच्याकडे आम्ही वारंवार मागणी केली, त्यांना निवेदन सुद्धा दिलं. 3 वेळा आम्ही त्यांची भेट घेतली, पण पालकमंत्र्यांनी सुद्धा आमची कोणत्याही पद्धतीची दाद आम्हाला दिलेली नाही आणि प्रशासनानं सुद्धा आम्हाला कोणत्याही पद्धतीची दाद दिली नाही. म्हणून आमच्या न्याय हक्कासाठी आम्ही नागपूर अधिवेशनाकडे पायी लाँग मार्च काढत आहोत. आणि आमची शासनाला एवढीच विनंती आहे की गावसभेनं झालेल्या ठरावाची अंमलबजावणी करून बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची कमान तात्काळ उभी करण्यात यावी एवढीच आमची प्रशासनाकडे मागणी आहे. कोणत्याही परिस्थितीत आमची कमान ही लागलीच पाहिजे. जर प्रशासनाने आम्हाला काही दाद दिली नाही तर आम्ही नागपूरपर्यंत जाणार म्हणजे जाणारच. त्यासाठी आम्ही आता आलेलो आहोत. लहानांपासून वृद्धांपर्यंत आम्ही सर्व लोक घरादाराला कुलूप लावून आलोय. तर बाबासाहेबांच्या नावाची कमान व्हावी एवढीच माझी विनंती आहे. यावेळी अशोक कांबळे, बबन कांबळे, तानाजी कांबळे, सातप्पा कांबळे, जयवंत कांबळे, सागर कांबळे, रघुनाथ कांबळे, नेताजी कांबळे आदी उपस्थित होते.